राम राम मंडळी, जय श्री महाकाल. स्वागत आहे तुमच्या आपल्या ब्लॉग मध्ये. जय महाराष्ट्र. तर आजचा आहे शनिवार. जय सियाराम. तो आपण जा रे अबे खेत में. तर मित्रांनो, आपण आता शेतात चाललेलो आहे आणि आपला तोच रुटीन आहे. आपला डब्बा दोरी आणि दालक आणि आपला बालबस्तरा घेऊन, म्हणजे आपलं सैन्य, आपली प्रजा आणि आपल्या प्रजेचे आपण सेवक ब्रो, यू नो सेवक. आणि आपले सेना घेऊन आपण चाललेलो आता शेतामध्ये. तर आता आज आपल्याला दूर कुठेतरी पलीकडे जायचं आहे. तर चला, अशा नाल्याने हिंडत भेटू तुम्हाला आता शेतामध्ये. तो चलो मिलते हैं आगे शहर में. सीताराम, जय श्री महाकाल. तो चलिए शुरू करते हैं. बाल बिस्तारा लेके अपन जा रहे हैं अभी बाड़ी पे. और अभी इस खेत में चराने हैं बकऱ्या. सुबह के बज चुके हैं 9:43, म्हणजेच 9:45. आणि इथं आता 15-1 मिनटं बकऱ्या चरू देणार आहे. मी चाललो त्या हिरीवर. थंडगार जे पाणी होतं 2-3 दिवसा अगदी त्या हिरीवर काढायला आपण पाणी पेलतं आहे. आता तुम्हाला बस सर्दी झाली राजा. चिचा एवढा खाल्ल्या, चिचाईचं एवढं म्हणजे लंब्या एवढ्या केल्या की नाही चिचा बेकार खाच्या बाहेर. त्या चिचाईचा व्हिडिओ टाकालता मी ना, बस त्याच झाडाची चिचा. आणि आज बी आपल्याला तिकडेच जाणार आहे. सर्दी असल्यावर काढणार मग कारणामुळे आपण चिचा खाऊ की नाही याची गॅरंटी नाही. पण जर योग आला की समजा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ते आपल्याला जो व्हिडिओवर जाणं पडलं तरीच ते चिचे झाड आहे, तर मग हाणू, तो काही विषय नाही. अडून जातो आता त्या व्हिडिओवर. डाला गेलं टोपला भरून ठेवतो. तर तो आपली सेना येतेच मग. अच्छा ठीक आहे. बकऱ्या घेऊन चला मग. असं जंगला जुंगलाने हिंडणं पडते भाऊ. सकाळी झोपेतून उठले की आपली सेना घेतली की चालली जंगला. साला कधी वाटते साला आपण काय करून आलो. पण कधी पर्याय हा असते की सालं जर समजा इकडे जर नाही आलो घरी काय तिथून धरसान. बरोबर आहे की नाही. आपू लहान नाही ना, आयतं आपू खाऊ शकत नाही. काही ना काही तर करणारच पडेल भाऊ. घर बैठ के अगर जवान बेटा घर में बैठ के खाएंगा मग तर लाजीरवानी गोष्ट आहे ते पुरी. ते आपल्याला मुळीच जमणार नाही. विषय असा आहे. चला, जास्त टाईमपास न करता अजून 3-4 वावर ओलांडणं आहे. मग भेटतो तुम्हाला डायरेक्ट त्या व्हिडिओवर. हा दुकुराला भेटतो तुम्हाला ठिकाणावर आपल्या. चलो मिलते हैं आगे. सीताराम. व्हिडिओवर दिस इज द रिकामा टोपलास डालकास अँड दिस इज अ वीर अँड 0 मिनिटात भरीन डालका अँड टोपलास. सीताराम. का भाऊ 120-300 स्पीडनं मीनं काढलं पाणी. बघू शकता पाणी डाले गेले भरले टापपैकी. कसं सिस्टम ओकेमध्ये करून ठेवला ना. आपली आता सेना येईन तोपर्यंत कसं टापपैकी बसायचं. 10 मिनटं सेना येऊन राहिली. आता आली की पाणी गिनी पेले, डब्बा गिब्बा बालबिस्तारा बांधला की निघले आपल्या रस्त्यानं ओकेमध्ये. शहर में सीताराम, जंगलामध्ये बोला आ मेरी जान. आपलं सैन्य पुरं आलेलं आहे पाण्यावर. बघू शकता बकऱ्या भिडलेल्या आहे पाण्यावर. आणि पाणी आता आपण काढलेलं आहे आणि बकऱ्या पिलेल्या आहे सर्व पाणी. आता इथून कुठे जाणार आता ते तुम्हाला सांगतो मी. आपला झिंगा पाटील तर काही लोयन घेऊन राहिला बा. वारे झिंगा पाटील होती. हा बाई तापपैकी अडी कबड्डी खेळताना होय पिल्ल. इजून मोटर राखीच कुठे नेन लावला काय माहीत आता. वारे खेळ चालू आहे खेळ. बहुत तेज. Bro, you very chalak, bro. बहुत chalak. ना. चिड्या पिता है पाणी.
ओ छाप तिलक सब छीन रे मौसम नाम लेके। इसी गाने के साथ मिलते हैं आपको आगे। तो रेडियो 007 FM पे मिस्टर बोला के साथ जुड़े रहिए। जय श्री महाकाल, हर हर महादेव, शहर में सीताराम, खेत में सेड्या। A few moments later. आपली सेना म्हणजे आपलं साम्राज्य घेऊन आपण निघलेलो आता दुसऱ्या ठिकाणाकडे। लुआ 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 चला 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 चला। हे आपले 2 शूटर आलेले आहे। लुआ लुआ चला 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 चला। आवाज की दुनिया बोला के साथ मिलते हैं डायरेक्ट अभी। हम चले हैं जंगल से घूमकर चिली पोंगो के साथ। ये हमारे चिली पोंगे गैंग एक इकडे आहे। हा निस्तारी कामे काम करत राहते। निस्तारी कामे काम आहे बा, नुसते रिकामे काम, नुसते रिकामे काम म्हटलं तरी काही अशी होर ना गाडा माडा ओला मोळी 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 नाटक करते है, निस्ती नाटक करते है। बावरट निस्ती नाटक करते। वाया गेली ना बकऱ्यामध्ये, लय वाया गेली आहे। रिकामे धंदे काही करत नाही आणि टाइमपास काही जास्त करत नाही। मी भेटतो तुम्हाला डायरेक्ट आता शेतात। अरे काय प्रत्येक बोरीच मोर आहे। बात तो सही है. इनी झुंझुना युवा आणला नाही आज, नाही ना ते 2 मो उडून टाकलेस त्यात। चल ना ते 2 दिशेला तिकडे आपल्याला। चला 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 चला। मला कसं काय माहित भले विनो पाला ते पाहिजे तुला कमी त्याच्यावर कमी माशा आहे। कमी माशा गिशा काही नाही। 2 सपाटे सपाटे मो आहे। चाल चाल चाल, गाणं नको वाजू मागे। क्लास आपण ते मग इस जंगल के रास्तों से भिखाड़ मिकाड़ों से इन हथियारों से चलते हुए इन काफिलों के साथ हम जा रहे हैं अभी तूरी के खेत में, मतलब जंगल में। रहता हूँ अभी उन पहाड़ियों के बीच में। सीताराम। सकाळचे वाजलेले आहे 11:15 आणि आपण आलेलो आहे आता आपण ज्या शेत उचललं होतं, म्हणजे 2 हफ्त्याच्या अगोदर जे पूर्ण शेत उचललं होतं त्या शेतामध्ये। नदी आहे कुटार, कुटार आहे, काही तांदूळ आहे जरा। जर का भिडल्या ना बकऱ्या की इचू 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 खातात ते दाणे, पाहू शकता तुम्ही। कुत्र्यानं पाणी प्यायला का रे डाल्यात? हा आपली सेना आता भिडलेली आहे शेतामध्ये। तर टोपलं भरायचं आहे आणि इथं बकऱ्या डबल पाणी पाजायचे आहे 0 मिनिटात। तुम कितनी सुंदर हो। उर्या बेकार हिरीमध्ये काहीच पाणी नाही आहे। होती हवी हिर पूरी जायला खाली। अब कैसा होगा जनाबे अली, फिर भी निकालना पड़ेगा पानी। मिलते हैं 2 मिनट के बाद में। एपिसोड सैमसंग का। टड़ा 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 टड़ा। आपण भरलेला आहे आता डाल आणि टोपलं, बघू शकता। हे आहे विहीर आणि आपले शूटर जे आहे, शूटर गेलेले आहेत बकऱ्या घेऊन तिकडे। आणि आपल्याला पण जायचं आहे तिकडे बकऱ्या घेऊन याच्या पाण्यावर। भेटू तुम्हाला तिथं गेल्यावर। सीताराम। Later. चे वाजलेले आहे 12:30 आणि आपल्या शेळ्या आपण बसवलेल्या आहे सागवानच्या झाडाखाली। काही शेळ्या बसलेल्या आहे, काही शेळ्या बसत राहिल्या किसनलाला लटकुराला झाडाले। त्यावे हा तांडा काही बसणार नाही भो एका ठिकाणी नाही। बसा 12:30 वाजले ना।
काही बकऱ्या बसल्या शांततेत, काही बसेच्या राहिल्या. या वरात तर पुऱ्या बिला त्या जरा बा खाली बेकार काम आहे. चप्पल काढून माणूस चालूच शकत नाही. त्या बिलाई काय एवढ्या बोगस असतात. एक झाड झालं की एकाचे 100, 100चे 1000, 1000चे 10,000. त्या बिलाईचं झाडाचे पिवाळ पडते. एकदा पडलं ते वावरात किती मुळतच नाही, एवढे बोगस असते. तेच ज्याला पिवळे पिवळे फुलं येतात. या बकऱ्या काय बे तकलीफ दूरला साल्या होत ती ह्या ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. फक्त आता 10-15 बकऱ्या शेळ्या बसेच्या राहिल्या, बाकी तर सगळ्या बसल्या. आणि बसुदा अर्धा घंटा जाईन आता. शेर में सीताराम काहून की नवीन जागा आहे. कसं पाहुण्याच्या घरी तुम्ही गेले कुण्या की तरी कसं ॲडजस्ट व्हायला तुम्हाला वेळ लागतो. तसा विषय असते नवीन जागेचा. तर नवीन वावर आहे, नवीन शेत आहे, नवीन जागा आहे, त्याला ॲडजस्ट व्हायला टाईम लागू लागला. मोस्ट पॉइंट नोटेड. ठीक है भाई. ओके बाय. शांतता. इतना सन्नाटा क्यों है भाई? मंडळी, आता आम्ही करत आहे जेवण. दिस इज लाईक माय फेवरेट भेंडी की भाजी. आणि मित्रांनो, मी पण करतो आता जेवण. तुम्ही पण जेवण करा, अमृत जेवा. आणि भेटते तुम्हाला आता डायरेक्ट 1 तासानंतर. आपल्या शेळ्या तिकडे बसलेल्या आहे, आपण करताय आता सबली मंडळी आपली जेवण. भेटते तुम्हाला आता नंतर. 1 hour later. दुपारचे वाजलेले आहे 2. आमची सर्व मित्रमंडळी म्हणजेच आमचे सर्व गँगस्टर्स म्हणजे गँगवासी. एवढी असते आपण किरकोळ तुले दादा तेला आपण खाल्ले तिथे पण जगणं मारले आपल्यापर्यंत नाही होत तुला ती जगणं अशा प्रमाणाला सनी म्हणून आम्ही वाचतो कांचं परत पाचरी चालण्याचा नाच सोडून धारण करतो माझं. आम्ही आता निघलेलो आहे. शेताचे रहिवासी. गँगस्टर गँगवासी आणि सिंबावासी सर्व आमची शेड्यावाली मित्रमंडळी, अरे तडू नको. सर्व लेजंड लोक निघलेले आहे आपल्या शेड्या घेऊन शेतामध्ये तुरीवर हमला करायसाठी. म्हणजे त्या तुरीच्या खुटल्यांमध्ये जाणं आपल्याला, जे ते आता त्याला पाला असेल. कारण की या खुटल्याला तर राहिलं फक्त खुटल्या म्हणजेच काळ्या. आणि तिथं गेल्यावर भेटू तुम्हाला 0 मिनिटात. शहर मी सीताराम और मी शेळ्या. जय श्री महाकाल हर महादेव. स्नान करायचा नाही. लेकिन 1 सेकंड. हे आहे उंबराचे झाड म्हणजेच उंबर. आणि ज्या उंबराच्या झाडावर असतात कबूतर वगैरे बघू शकता ते हे झाड. आपलं टोपलं, डाला आणि डबळं हे वस्तू आपण घेऊन आलेलो आहे. आणि इथं हे जे विहीर आहे बघू शकता तुम्ही, या हिरेले खूप वर पाणी आहे बघू शकता. आणि इथं आपल्याला पाणी काढायचं आहे. भेटतं तुम्हाला 0 मिनिटात. खूप प्रेमळा माणूस आहे ना. पहिले म्हणे की पहिले कुत्र्याला पाणी पिऊ द्या म्हणे. हे बघून घ्या कसं आपल्यासोबत आले ते आज जंगलामध्ये. त्याचे पाणी पाजणं आपलं काम आहे. बरोबर आहे. दान लागल ती हो बिचारायला द्यायले. जा बसा तिकडे आता. सीताराम. Later. आपल्या शेळ्या इकडे चरत आहे. आपण आलेलो आता शेतामध्ये. विहिरीवर पाणी वगैरे काढून ठेवलेलं आहे. आणि आपले 2 माणसं जे आहे ते विजू आणि किसन आणि रोटिबा हे गुंडवत आहे नळ्या. कोणती गुतली आहे? ही नडी आपण ना काढलेली आहे. आणि ह्या नड्या गुंडून आहे भाऊ. नडी गुतेला आहे ती नडी. निकाल चुकी आहे नडी. आणि शेळ्या टापपैकी शेतामध्ये चरत आहे बघू शकता. बऱ्यापैकी खायला आहे बघू शकता. तोडतार आहे थोडेफार. लहान लहान पिल्लाईच्या बजेटचा मस्त खेळ आहे. पिल्लाई टापपैकी खायला आहे बघू शकता तुम्ही. इथं जाणार नाही आता आपल्याला संध्याकाळ लोक बघत्या. याच्या पुढे काय होईल ते तुम्हाला सांगतो नंतर. सीताराम. दुपारचे वाजलेले आहे 3:30. आपल्या शेळ्या आता आणल्या पाणी पाजण्यासाठी. आणि आता पाणी गिनी पाजण्यात येईल. डबल रिटर्न घेऊन जाऊ त्या वावरामध्ये. कसं शेत सीताराम शेत मी शेळ्या. पहिले विहिरीवर जाऊ दे नाही आहे आता सगळ्या पाणी गिनी पेले की म्हणजे रिटर्न तिकडे वापस. उशीर झाला असा आज.
कारण की पहिले तिकडे चरू दिला गरम होऊ द्यायला जरा आणि आता करण्यात थंड्या विषय असा. सरपारी चका पकाबा आलेले आहे बघू शकता. वावरानं आली इकडे वावरात डायरेक्ट विचारायचं काम नाही पण फोन लावला होता. वारे 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 इकडे जंगल पुरा पाटा आहे ना. तर मी सीताराम पुरीमध्ये शेळ्या. संध्याकाळचे वाजलेले आहे 5. आता या फुलीच्या जंगलामधून आपल्याला जायचे आहे घराकडे. अडी साला कुत्र्याचा आवाज आलता मित्रांनो. हाय मका आणि 100% याच्यात लायला झटका बघू शकता तुम्ही. बा देखा आपने लापरवाही का नतीजा है. मकाच्या संरक्षणासाठी डुकरांच्या आतंकासाठी त्याला लावलेला आहे झटका. आणि हे कसं चालू झालं समजलं तुम्हाला. विषय असा झाला की सोबत जे कुत्रे होते त्याच्यातले एक कुत्रं गेलं तर त्यात त्याला बसला झटका. ते फरार झालं बिचारं. ते सीधं तिकडे चाललं गेलं पुढे त्यांना आल्यात. त्या कुत्र्याला जो झटका लागला ते कुत्रं सीधं फरार झालं. किसना ते दुसरं कुत्रं कुठे ना आपलं किसन चांगला झटका बसला. ते तर आपलं दुसरं कुत्रं कुठे आहे. अब्दुल्ली शादी में अब्दुल्ली शादी में बेगानी शादी में अब्दुल्ला दीवान. कुत्र्याला लागला झटका. कुत्रं सीधं फरार. चला इकडून शेळ्या घेण्या भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. टाटा गुड बाय गया. गाडी वाजले 6 आणि आपण निघलेलो आहे घराकडे. विषय असा आहे ज्या रस्त्यानं आपण आलो ते चीज तिकडे आहे रेडी पाहून घ्या. पण आज आपण चीची खाली गेलो नाही कारण की विषय काय झाला त्या दिवशी एवढ्या चिचा खाल्ल्या की जेवायचे वांदे झाले काही संध्याकाळी. मी ना तायावर ताजी पोळी बिलकुल ते टाक्याला लावली. त्यावर उसळ तेल टाक्याला लावलं आणि ती इतकी कडक होऊ दिली अशी गरम ते गरम घास 4-4 5-5 एका बाजूनं खाल्लं. त्यामुळे जेवण करता आलं नाही तर जेवणच ना करता येईल. जमेच नाही ते एवढे दात हे झालते. मी ना भाऊ त्या दिवशी अर्धा पाव चिचा खाल्ल्या असतील. लिमिट क्रॉस झाली त्या दिवशी चिचाची. आणि आज तरी चीच आहे पण चिची खाली गेलो नाही. चिचाच झाली नाही ना आज. एवढा ताप खाल्लं गेला म्हटलं काही खरं अरे अशा घेतोय रस्त्यानं रे. हो चला होय पुढे मग चलो चला 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 चला. पिल्लं पाल्लं पा फक्त मागे चला. चलो 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 चल 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 या 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 है ना. चल 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 या 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 या. आपल्या शेळ्या घेऊन आपण निघले ना आता रस्त्यानं. इथून आता पल्ला आहे कम से कम 4 ते 4.5-5 किलोमीटरचा. भेटू तुम्हाला दुसऱ्या आता वावरात हा रस्ता क्रॉस झाल्यावर. सीताराम. शेळ्या घेऊन आम्ही चाललेलो आहे. हे जो आलेला आहे चिचू खालून दाखवा एखादी चीच. ये होईना बाद चिदे टोपल्यात. वारे 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 मित्रांनो एवढी तर खाऊ जाता भाऊ. कसं आणल्यावर तर विषयच नसते तो. ते दात हे झाले चालतील पण चीज खाल्ल्या गेली पाहिजे. तुम्ही बी अडूनच खाऊन घ्या. शहर में इमली का बूटा बेरी का बेर इमली खट्टी मीठे बेर. आय लव दिस. भेटतो तुम्हाला 0 मिनिटात हे गायब केल्यावर. अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. मेरा ये चैनल सब्सक्राइब करें और मेरे हर अपडेट आपको मिले इसके लिए बेल आइकन जरूर दबाइएगा.